स्टॉल आणि कॅन्टीन देताना स्थानिकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी कोकण रेल्वेने घ्यायला पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे। शेवटी रेल्वे स्टेशन मोठी झाली, माझा कुणी यावं कुणी उद्योगधंदा करावा याचा अजिबात आक्षेप नाही, पण अशी रेल्वे स्टेशन झाल्यानंतर आमचा वडापाव विकणारा जर आम्हाला रत्नागिरीचा दिसला, इथं आता आपण वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही संकल्पना नरेंद्र मोदी साहेबांची राबवत आहे, तिथं देखील आमचा स्थानिक असला पाहिजे, आमचं कॅन्टीन देखील स्थानिकानं चालवलं पाहिजे या मताचा मी स्पष्ट आहे। जर चिपळूणचं स्टेशन असेल तुम्ही चिपळूणकरांना चालवायला द्या, रत्नागिरीचं स्टेशन असेल रत्नागिरीकरांना चालवायला द्या, लांज्याचं स्टेशन असेल लांजेकरांना चालवायला द्या, परंतु अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करूया की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नुसती स्टेशन आम्ही बनवत नाही तर त्या स्टेशनमध्ये तिथल्या स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध करून देतो, असं करणारं महाराष्ट्रातलं पहिलं स्टेशन हे रत्नागिरी स्टेशन बनू दे ही देखील मी आपल्याला विनंती करतो। आणि परवाचा देखील आपल्याला किस्सा सांगितला, काही महिला भगिनी माझ्याकडे आल्या, मला सचिन वाळकरनी सांगितले की काय ते त्याला ब्रँड तयार करायला पाहिजे, नाही ब्रँड आपण नक्की तयार करू, पण ब्रँड तयार केल्यानंतर सुद्धा तुम्ही रेल्वेमध्ये घेणाऱ्याची गॅरंटी तुम्ही दिली पाहिजे। आज आमपणं आहे म्हणजे आंब्याचं पणं ज्याला आपण म्हणतो ते सिजनल प्रॉडक्ट आमच्याकडे आहे, आज आमच्याकडे काजूच्या बोंडापासून तयार होणारा रस आमच्याकडे आहे, आज आमच्याकडे कोकम सरबत आहे, आमच्याकडे वाळा सरबत आहे, आमच्याकडे सोलकढी आहे, मगाशी कोणीतरी नायकांनी मोदकाचा उल्लेख केला, मोदक आहेत, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे मिळतात। पण या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जावर जर न्यायच्या असतील तर याच्यामध्ये कोकण रेल्वेने पुढाकार घेतला पाहिजे आणि या परिसरामध्ये देखील साहेब शिस्तीचं पालन झालं पाहिजे। आज आपण ज्यांना स्टॉल दिलेत, आज आपण ज्यांना कॅन्टीन दिलीत, आज आपण ज्यांना जे जे काही दिलं असेल तो स्थानिक असेल बाहेरचा असेल त्यानं शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे, हे माझं प्रामाणिकपणाचं मत आहे। नाहीतर आम्ही अशी कामं करत जाऊ आणि 2 वर्षानंतर पुन्हा जर त्याचं रिन्युएशन निघणार असेल तर आम्ही जी कामं करतो त्याला काही अर्थ नाही। आणि म्हणून चेअरमन साहेबांना मला विनंती करायची, जी आम्ही कामं करून देतोय किंवा तुमच्या सहकार्यानं करतोय त्याच्यामध्ये स्वच्छता राखणं ही काळाची गरज बनलेली आहे, तेवढं तुम्ही करावं। आणि आजचं जे एक्झिक्युटिव्ह लाऊंज आपण उघडलं आहे त्याच्यामध्ये 2च माझ्या सूचना आहेत, एक तर काचेला साहेब कर्टन लावण्याची आवश्यकता आहे, नाहीतर उदय सामंत कसा झोपला आहे बघायला येणाऱ्यांची पण गर्दी होऊ शकते। उदय सामंत वडापाव खातोय, समोसा खातोय की काय करतो हे देखील बघण्याची संख्या होऊ शकते आणि त्याच्यासमोर कुठंतरी मनोरंजनासाठी स्क्रीन लागला पाहिजे, जसं आपण एअरपोर्टला असतो तशा 2 सूचना आपण माझ्या मान्य कराव्यात। अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्र शासन 100% तुमच्या सोबत आहे हा शब्द देतो। अतिशय चांगल्या उपक्रमाला उपस्थित राहण्याची संधी झा साहेबांनी बापट साहेबांनी मला दिली त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यात रत्नागिरीसह कोकणातली रेल्वे स्टेशन चांगली करण्यासाठी माझा उद्योग विभाग तुमच्या सोबत आहे एवढंच सांगतो आणि थांबतो। कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या एक्झिक्युटिव्ह लाऊंजचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आणि चेअरमन संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत करण्यात आले। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या नवीन एक्झिक्युटिव्ह लाऊंजचा प्रवाशांना चांगलाच उपयोग होईल असे कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा आपले विचार व्यक्त करताना म्हणालेत। का विषय है कि आज हमारे सभी सम्मानीय यात्रियों के लिए ये एग्जीक्यूटिव लाउंज का लोकार्पण माननीय मुख्य अतिथि श्री उदय सामंत जी के कर कमलों से हुआ। ये महाराष्ट्र में तीसरा ऐसा एग्जीक्यूटिव लाउंज है, इससे पहले चिपळूण और खेड़ में इसका लोकार्पण हुआ है। माननीय मंत्री जी को ये पूरी सुविधा बहुत पसंद आई और सबसे अच्छी बात उन्हें ये लगी कि इस बहुत ही सस्ते दरों पर एयरपोर्ट जैसी सुविधा आपके स्टेशन पर उपलब्ध है, जिसका उपभोग हर वर्ग के यात्री कर सकते हैं। ऐसा नहीं है कि सिर्फ एयर कंडीशन क्लास के यात्री इसका उपयोग करेंगे और मात्र 50 रुपये प्रति घंटे में इस प्रकार की एयरपोर्ट से अच्छी लाउंज सुविधा आपके रत्नागिरी स्टेशन पर हमारे यात्रियों को आज माननीय मंत्री जी ने इसका लोकार्पण किया है। हमारे लिए बहुत सुखद अनुभव है और बहुत हर्ष का विषय है। माननीय मंत्री जी ने बहुत सारे सुझाव दिए हैं लोकल प्रोडक्ट को हमारे स्टेशनों पर बेचने के लिए, लाउंज में भी उसकी सुविधा उपलब्ध हो, यहाँ के जो स्टॉल है और केटरिंग है उसमें सब फर्स्ट प्रायोरिटी यहाँ के लोकल वेंडर्स को हो। हम इन चीज़ों का निश्चय ही ध्यान रखेंगे। माननीय मंत्री जी ने एक और सुझाव दिया है कि पूरे स्टेशन का जो हाउस कीपिंग है, अपकीप है, बहुत ही अच्छे स्टैंडर्ड का हो, तो उसके लिए हम बहुत शीघ्र निविदा कर रहे हैं और उसमें भी हम
जो लोकल हमारे वेंडर्स हैं उनको प्रायोरिटी देंगे। अधिक समय नहीं लूँगा। कोंकण रेलवे की ओर से मैं सभी मंचासीन अतिथियों का धन्यवाद करता हूँ विशेष उपस्थिति के लिए। मुझे पता है कि मंत्री जी के पास समय कम है, सांगली में कार्यक्रम करके सिर्फ इस कार्यक्रम के लिए अभी आए हैं और तुरंत दूसरे कार्यक्रम में जाना है, तो मैं कोंकण रेलवे की ओर से पुनः धन्यवाद करता हूँ। MIDC सर ने इंडस्ट्री मिनिस्टर होने के नाते MIDC की तरफ से 40 करोड़ रुपए का निवेश इस रत्नागिरी स्टेशन पर विभिन्न यात्री सुविधाओं के लिए हो रहा है और मैंने आज अनुरोध किया मंत्री जी से कि और भी स्टेशनों पर इस प्रकार की सुविधा MIDC और कोंकण रेलवे के संयुक्त माध्यम से हो, तो चिपलून खेड़ आने वाले स्टेशनों पर हम भविष्य में आप देखेंगे ऐसी अच्छी सुविधाएं आपको मिलेंगी। तो एक बार पुनः माननीय मंत्री जी का बहुत बहुत धन्यवाद और आप सभी यात्रियों का बहुत स्वागत। इस नई सुविधा का आप लाभ उठाएं। बहुत धन्यवाद। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।